सर्व आयटेक यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, जे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आहे याचे मागच्या वर्षी विचारलेले जे प्रश्न आहे ते आपण कव्हर केले. आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, जे एम्प्लॉयबिलिटी स्किल आहे याचे जे काय क्वेश्चन विचारले लास्ट इयरला मागच्या वर्षीचे ते आपण कव्हर करून घेणार आहे. टोटल किती एमसीक्यू भेटणार आहे आपल्याला? 25. मी तुम्हाला मागे पण बोललो, परत एकदा सांगतो. आपला जो एम्प्लॉयबिलिटी स्किल आहे हा विषय तुम्ही थोडासा सिरियसली घ्या. कशासाठी? याची जी पासिंग आहे ही पासिंग पूर्ण सेपरेट आहे, म्हणजे याचा थेरीचा वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स यांचा काही संबंध नाही, बरोबर. त्यामुळे तुम्ही काय करा, हा विषय जरा सिरियसली घ्या. तर याचे 25 एमसीक्यू तुम्हाला किती मार्काला असतात? 50 मार्काला. आणि पासिंग किती मार्काला असते? 18 मार्काला. 50 पैकी 18 मार्क. म्हणजे तुमचे एमसीक्यू किती बरोबर आले पाहिजे? 9 जे एमसीक्यू आहे हे तुमचे बरोबर आले पाहिजे. आता आपण याच्यावर 2-3 व्हिडिओ बनवणार आहे, कारण एका व्हिडिओमध्ये हे क्वेश्चन तुम्हाला समजायचे पण आहे, तर एक्सप्लेन करायला एका व्हिडिओला साधारण 2-2.5 मिनिटं लागतात. म्हणजे 1.5-2 तासाचा आपला व्हिडिओ आहे, हे चालेल. त्यापेक्षा मी काय करेल, टप्प्याटप्प्याने काही एमसीक्यू जे आज 5 घेतले, उद्या 10 घेतले, परवा 15 घेतले, असं करत करत आपण जे सर्व एमसीक्यू हे कव्हर करून घेऊ. तर तुम्ही काय करायचं बघा, तुम्हाला एकच काम देतो. आता जे 25 एमसीक्यू आहे, 25 एमसीक्यू आपले पूर्ण होतील तोपर्यंत. आता समजा आज जेवढे एमसीक्यू होतील, समजा मी आता एक एमसीक्यू शिकवतोय, तुम्ही काय करायचं, याचं लगे उत्तर तुमचं चेक करून घ्यायचं. 25 पैकी तुमचे किती बरोबर येतात ते तुम्ही बघा. तुम्हाला वाटलं तर मला कमेंट मध्ये सांगा, नाही वाटलं नका सांगू, पण तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा. म्हणजे तुम्हाला आजच समजेल की तुमचा ईएसचा किती अभ्यास झालेला आहे. ईएस बद्दल आता एक तुम्हाला वाईट गोष्ट सांगितली की याची पासिंग जी सेपरेट असते. एक चांगली गोष्ट सांगतो, ईएस हा असा विषय आहे ज्याला थोडंफार जनरल नॉलेज आहे, बरोबर. म्हणजे एचआर काय, सुपरवायझर काय, कंपनी काय असते, कंपनी कशी काम करते, किंवा इंटरनेटचं थोडंफार नॉलेज आहे. मोबाईलचं नॉलेज तर सर्वच मुलांना असतं, इंटरनेटचं नॉलेज पण जवळपास सर्व मुलांना असतं. तर याचं थोडंफार जरी तुम्हाला नॉलेज असलं तरी हा जो विषय हा तुम्ही आरामशीर पास होऊ शकता. याला काही खूप काय अशा अभ्यासाची गरज नाहीये. त्यामुळे तुम्ही थोडंसं बघा, याच्यात थोडासा इंटरेस्ट घ्या. इंटरेस्टिंग विषय आहे, खूप मस्त विषय आहे. इंटरेस्ट घ्या, तुम्ही आरामशीर पास होऊन जाल. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करू. काय म्हटलंय बघा आता पहिलं, अँड एम्प्लॉय गेट्स फीडबॅक फ्रॉम सुपरवायझर, एचआर अँड अदर कलिग्स. म्हणजे आता समजा एखादा एम्प्लॉय असेल, एम्प्लॉय म्हणजे कामगार असेल, तुम्ही असेल, मी असेल, तुम्ही कोणत्या पण एका ठिकाणी काम करताय, समजा कंपनीतच काम करताय, तर तिथले जे तुमच्या सोबतचे असतात, एचआर असेल किंवा तुमचे जे सिनियर असतील, सुपरवायझर वगैरे, किंवा तुमचे कलिग असेल, म्हणजे तुमच्यासोबत काम करणारे लोक असतील. आता हे लोक तुम्हाला काय करत असतात, कंटिन्यू सजेशन देत असतात. म्हणजे काय, सल्ला देत असतात. सल्ला कशासाठी? एक उदाहरण म्हणून आपण समजू, एखाद्या मुलाला सवय असेल की तो रोज कामावर काय करत असेल, लेट जात असेल. आता तो जर लेट जात असेल तर सुपरवायझर तर नक्कीच त्याला ओरडणार सारखं, एचआर पण त्याला ओरडणार, आणि त्याच्यासोबतचे कलिग काय सांगणार, काय यार तू रोज सारखा लेट येतो, बरोबर, तू काय करत जा, थोडंसं लवकर येत जा. तुला तुझे जे सिनियर लोक आहेत ते पण ओरडतात, तुझे जे फालतू इमेज आहे ही इमेज खराब होती, परत तू कंपनीचं जे काम आहे सर्व धावपळीत येतो, तुझा नाश्ता होत नाही, वगैरे वगैरे, असे बरेच काही सल्ला देत असतात. त्यांनी आपल्याला असं विचारलंय, हे सल्ला ते आपल्याला कशासाठी देतात, बरोबर. मग पहिला ऑप्शन त्यांनी म्हटलं अपमानित करायला. हे तुम्हाला अपमान करायला ते सल्ला देता का? अजिबात नाही. त्यांची अपेक्षा काय आहे की तुम्ही याच्यात काय करावं, सुधार करावा. सुधार काय करावा? तुमचं जर कॉलेज समजा 7 वाजता असेल सकाळी, तुम्ही 7:30ला जात असाल, तर त्यांची अपेक्षा काय, तुम्ही नाही 7:30ला तर तुम्ही 7, 7:15 वाजता तरी तिथं पोहोचले पाहिजे. मग ते तुमचा अपमान करायला सांगतात का असा सल्ला? अजिबात नाही. त्यानंतर फील बॅड, बुरा महसूस करणं, म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे, त्यासाठी बोलतात का? अजिबात नाही. पुढे काय म्हटलंय त्यांनी, इम्प्रूव्ह. हे ऑप्शन आपलं बरोबर येणार आहे. ते आपल्याला याच्यासाठी सांगत असतात की आपल्या त्या सवयीमध्ये काय झाला पाहिजे, सुधार झाला पाहिजे. याच्यासाठी ते आपल्याला ते काय करत असतात, सारखं जो फीडबॅक आहे हा फीडबॅक देत असतात. त्यानंतर फील अनकम्फर्टेबल, तुम्हाला असहज, म्हणजे तुम्हाला अनकम्फर्टेबल करायला, बरोबर. म्हणजे काय, तुमचं तिथं जाऊन लक्ष लागणार नाही, तुम्हाला कंटाळ, तुम्ही म्हणाल काय रोज गेल्यावर तेच भाषण देतात, असं अनकम्फर्टेबल करतात की तुम्हाला? अजिबात नाही. त्यांचा एकमेव उद्देश काय आहे की तुमच्यामध्ये काय झाली पाहिजे, इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे. इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय, सुधार झाली पाहिजे. तुम्ही 7:30 ऐवजी 7:15, लईत लई 7:20 पर्यंत तुम्ही, किंवा 7 वाजेपर्यंत तुम्ही कामावर पोहोचले पाहिजे, असं त्यांचा प्रामाणिक हे असतो, हेतू असतो. ठीक आहे, मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, इम्प्रूव्ह हे येणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय बघा आता, हाऊ प्रमोशन्स आर कन्सिडर. आता समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत असाल, कामगार म्हणून, ठीक आहे, वर्कर म्हणून काम करत असाल. भविष्यात काय होणार आहे, तुम्ही एखाद्या मशीनवर, लाईनवर काम करत असाल, बरोबर आहे. समजा सीएनसी मशीनवर तुम्ही काम करत असाल, बरोबर आहे. कोणती मशीन? सीएनसी मशीनवर तुम्ही काय करत असाल, ऑपरेटिंगचं काम करत असाल. आता भविष्यात काय होणार आहे, तुम्ही आता सध्या आयटा पास आहे, ठीक आहे. आयटा पास झाल्यानंतर समजा तुम्ही बाहेरून डिप्लोमा करत असाल, डिग्री करत असाल, जे काय करत असाल, तर भविष्यात तुम्ही याच्यात काय करताय, नवीन नॉलेज घेताय आणि स्वतःला डेव्हलप करताय. तुम्ही आज तुम्हाला काय जमत नसेल, पण वर्षभराने, 2-3 वर्षाने तुम्हाला काय होईल, त्याच्यामध्ये एकदम चांगला एक्सपिरियन्स येईल आणि तुम्ही त्याच्यात काय होऊन जाईल, एकदम हुशार होऊन जाईल. मग जर तुम्हाला कंपनीमध्ये प्रमोशन भेटायचं असेल तर ते प्रमोशन कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतं. प्रमोशन म्हणजे काय, तुमचं जे पद आहे, पदोन्नती, म्हणजे तुमचं जे पद आहे हे पद वाढवणार असेल तर ते कोणत्या बेसिसवर वाढवणार, असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मग आपण बाकीचे जे ऑप्शन आहे पहिले ते पाहून घेऊ.
एक्सपिरियन्स अलोन म्हणजे फक्त अनुभवावर आपली पदोन्नती होत असते का? नाही, आपल्याला अनुभव सोबत एज्युकेशन पण लागत असतं. त्यानंतर क्वालिफिकेशन अलोन म्हणजे फक्त शिक्षणावर होते का? अजिबात नाही. समजा एखादा खूप शिकलेला आहे, एकदम पीएचडी झालेला आहे, पण त्याला मशीनचं शून्य नॉलेज आहे, तर त्याचा काय उपयोग आहे का? अजिबात नाही. सेम ॲज समजा एखाद्याला मशीनचा खूप एक्सपिरियन्स आहे, खूप म्हणजे तो खूप हुशार आहे, मशीनचं त्याला सर्व जमतं, पण त्याचा डिप्लोमा डिग्री आयटीआय काहीच झालं नसेल, तर मग त्याला त्याचा त्या अनुभवाचा काय उपयोग आहे का? अजिबात नाही. त्यानंतर गुड कंडक्ट म्हणजे काय? तुम्ही चांगले वागताय, ठीक आहे, तुम्ही कंपनीमध्ये खूप चांगले वागताय, एकदम चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्हाला त्या मशीन बद्दल नॉलेज नसेल, तर तुम्ही किती चांगले असाल तरी तुम्ही एखाद्या दिवशी काय कराल, त्या एक तर मशीनचा वाढवा कराल, किंवा स्वतःला काहीतरी इजा करून घ्याल, किंवा काहीतरी पार्ट एखादा खराब करून टाकाल. त्यामुळे आपल्याला प्रमोशनसाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. क्वालिफिकेशन पण पाहिजे, म्हणजे आपण शिकलेलो पण पाहिजे, आयटीआय झाला असेल तर पुढे डिप्लोमा डिग्री असं पण शिकलेलं पाहिजे, आणि आपल्याला त्याच्यामध्ये अनुभव पण पाहिजे. या दोन गोष्टी एकत्र आल्या तरच आपलं काय होऊ शकतं, जे प्रमोशन आहे हे प्रमोशन होऊ शकतं. मग त्यांनी आपल्याला तेच विचारलंय की प्रमोशन कन्सिडर करताना कसं कन्सिडर करता. मग ते दोन गोष्टींवर असतं, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स. याचा राईट आन्सर आहे ना, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय बघा आता, विच वेबसाईट ॲज आयडिया बँक वरती घेतो थोडस. विच वेबसाइट हैज आइडिया बैंक वेयर यू कैन फाइंड अ लिस्ट ऑफ मल्टीपल प्रॉब्लम फेस बाय कंट्री नाउ. किस वेबसाइट में आइडिया बैंक है? अब आप देश के सामने आने वाली कई समस्याओं की सूची कहाँ पा सकते हैं. याचा अर्थ काय होतो बघा, आता लक्षात घ्या. समजा आता देशावर आता बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहे हे प्रॉब्लेम चालू आहे, बरोबर. जसं काय आता ऊन आहे, खूप ऊन पडलेलं आहे, बरोबर. आता नॅचरली आलेला प्रॉब्लेम आहे, पण एक जनरल सांगतोय की खूप ऊन आलेलं आहे, सर्वीकडे खूप टेम्परेचर वाढलंय. मग याच्यावरती आपल्याला सोल्युशन काय काढता येईल, किंवा याचे कोणते कोणते सोल्युशन आहे, हे सोल्युशन सांगणारी एक वेबसाईट गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली आहे. त्या वेबसाईटचं नाव काय असं त्यांनी आपल्याला विचारलंय. आणि नुसतं टेम्परेचरचं नाही, बरेच प्रश्न आहे. समजा आता आपण महाराष्ट्रात राहतो, तर बऱ्याच शहरांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये पाणी पोहोचत नाही, हा एक सिरियस प्रॉब्लेम आहे. त्यानंतर समजा टेक्निकल प्रॉब्लेम असेल, कोणाकोणापर्यंत इंटरनेट पोहोचत नाही, कोणाकोणापर्यंत लाईट पोहोचत नाही, अशा बऱ्याचशा अडचणी जो आपला देश आहे, इंडिया आहे, हे आपण रोजच्या जीवनात आपण बघत असतो, बरेचसे प्रॉब्लेम आपण फेस करत असतो. तर या प्रॉब्लेमला सोल्युशन काढण्यासाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट लॉन्च केली होती. त्या वेबसाईटचं नाव काय? तर त्या वेबसाईटचं नाव काय? स्टार्टअप इंडिया. काय नाव आहे त्या वेबसाईटचं? स्टार्टअप इंडिया. बाकीचे ऑप्शन काय ते आपण पाहून घेऊ. गुगल तर आपलं सर्च इंजिन आहे, बरोबर. सर्च इंजिन म्हणजे काय, याच्यात आपण काही पण टाकून कोणती पण माहिती काय करू शकतो, सर्च करू शकतो, पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. त्यानंतर फायरफॉक्स, मोझिला फायरफॉक्स, हे पण एक प्रकारचं काय सर्च इंजिनच आहे, ठीक आहे. त्यानंतर याहू, हे काय, हे एक कम्युनिकेशनचं मीडिया आहे. जसं आपलं जीमेल आहे, आपण जीमेलवर काय करत असतो, मेल वगैरे करत असतो, तसंच आपण याहूवर पण काय करतो, मेल वगैरे करत असतो. मग या तिघांचा काही संबंध नाही. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे? स्टार्टअप इंडिया. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा, ठीक. काय म्हटलं बघा आता, विच वन इज द मोस्ट कम्पॅटेबल फॉर्म ऑफ सेव्हिंग पिक्चर. हा एकदम कॉमन सेन्स वाला प्रश्न आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. काय म्हणजे सर्वात पिक्चर सेव्ह करणे का सबसे अनुकूल प्रकार कोणता आहे. आपण जे काही इमेज इंटरनेटवरून डाउनलोड करणार असाल, समजा तुम्ही व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून, इंस्टाग्रामवरून, कुठून पण एखादा फोटो जर तुम्ही डाउनलोड करत असाल, तर ती डाउनलोड करण्यासाठी एक साधा सोपा फॉर्मॅट कोणता आहे. तर खाली त्यांनी आपल्याला ऑप्शन दिले, तुम्हाला पण ऑलरेडी माहिती असेल. पीडीएफ येईल का? नाही येणार. पीडीएफ काय असते, एक प्रकारची फाईल असते, जिच्यात आपण काय करू शकतो. आता समजा मी ही क्वेश्चन पेपर आहे, ही पण एक प्रकारची फाईल आहे, ही मी काय केलेली, सेव्ह केलेली. ते सेव्ह करण्याचा मीडिया कोणता आहे माझा, तर पीडीएफ आहे, बरोबर. म्हणजे याच्यात आपण जे टेक्स्ट वाले डॉक्युमेंट आहे, हे जनरली आपण पीडीएफ मध्ये काय करू शकतो, सेव्ह करू शकतो. फोटो पण सेव्ह करू शकतो, असं काही नाही, पण जनरली आपण त्याच्यात काय करत असतो, फाईल वगैरे सेव्ह करत असतो. त्यानंतर पीपीटी, समजा एखादा पॉवर पॉईंट मला प्रेझेंटेशन द्यायचं असेल, आता जसं मी तुम्हाला हे शिकवतोय, मला आणखी काही तुम्हाला दुसरं काही समजून सांगायचं असेल, तर मी तुम्हाला एक स्लाइड वाली पीपीटी तयार करणार आहे, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतो असतो आपण, पीपीटी. मग याच्यावर पिक्चर सेव्ह करता येतं का आपल्याला? नाही करता येत. त्यानंतर एक्सेलेस, समजा मला एखादी कंपनीची माहिती, समजा पेमेंटची माहिती असेल, समजा तुमच्या आयटीची अटेंडन्सची शीट मला तयार करायची असेल, तर अशी मी काय करत असतो, एक प्रकारे एक्सेल शीट जी आहे, ही एक्सेल शीट तयार करत असतो. म्हणजे रोज रोज मला कागदावर भरायची गरज नाही. ही शीट काय करत, समजा 3 विद्यार्थी, हिच्या हा आज प्रेझेंट आहे, हा आज प्रेझेंट आहे, हा आज अब्सेंट आहे, वगैरे वगैरे जे काय असेल, मग याच्यात हा टोटल दिवस किती आला, ही सर्व शीट मला काय कागदावर लिहिण्यापेक्षा मी एक्सेल शीटवर काय करू शकतो, तयार करू शकतो. तिला आपण काय म्हणत असतो, एक्सेलेस. आपल्याला त्यांनी काय विचारलंय की पिक्चर सेव्ह करायला यांच्यापैकी साधा सोपा ऑप्शन कोणता आहे. मग कोणता आहे, जेपीजी. जनरली आपण पिक्चर जो आहे हा कशात सेव्ह करत असतो, जेपीजी. तुम्ही बघा इंटरनेटवर कोणती इमेज डाउनलोड करा, तुम्हाला ऑप्शन येतात जेपीजी, पीएनजी, असे 3-4 प्रकारचे ऑप्शन येतात. आपण जनरली कशात सेव्ह करत असतो, तर जेपीजी मध्ये. आणि हाच फॉर्मॅट जवळपास सर्व इंटरनेटवर चालत असतो. मग याचा राईट आन्सर येणार आहे जेपीजी. जाऊया पुढच्या प्रश्नावर.
काय म्हटलंय बघा आता, when a person is given information about how she or he is doing in an effort to reach a goal is called, म्हणजे काय आता बघा, कोणता पण एखादा व्यक्ती असेल, किस लक्ष्य तक पहुंचने के प्रयास में वह कैसा कर रहा है, इस बारे में जब किसी व्यक्ती को जानकारी देने को क्या कहते हैं. हा म्हणजे आता बघा, समजा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आयटीला काय करायचं आहे, 80% पाडायचे कोणत्या परिस्थितीत, आणि यावर्षी आयट्या पासून एकदम चांगले मार्क पडून तुम्हाला काय करायचं आहे, अप्रेंटिस वगैरे किंवा जॉबला लागायचं आहे, बरोबर. मग तुमचं टार्गेट काय आहे की मला किती टक्के पाडायचे, 80% पाडायचे. मग आता हे टक्के पाडण्यासाठी तुम्ही काहीतरी मेहनत कराल, काहीतरी काम करणार, युट्यूबवर व्हिडिओ बघाल, आयटीएल रेग्युलर जाल, पुस्तकं वाचाल, एमसीक्यूची प्रॅक्टिस कराल, परत जे ऑनलाईन एक्झाम आहे ऑनलाईन एक्झाम द्याल, असे बरेचसे तुम्ही काय करत असाल, वेगवेगळे प्रयत्न करत असाल. तर तो गोल तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी, तुमचा गोल काय 80% पाडणे, हा गोल अचीव्ह करण्यासाठी तुम्ही जे काय एफर्ट्स घेताय, बरोबर आहे, किंवा जी काय मेहनत घेताय, त्याला आपण काय म्हणतो, मग त्याला आपण काय म्हणतो असतो, फीडबॅक. सेम आपण वरती बघितलेलं आहे. त्याने आता बाकीचे जे ऑप्शन आहे ते पण आपण बघून घेऊ. काय फ्रिटनिंग म्हणजे काय, डरना म्हणजे घाबरणे म्हणता का त्याला, तुम्ही तुमचा गोल अचीव्ह करता याला घाबरणे म्हणता का, अजिबात नाही. त्यानंतर व्हेरिफिकेशन, पुष्टी करणे, व्हेरिफिकेशन करणे म्हणता का, अजिबात नाही. शेवटचं काय म्हणणं आहे, शेवटचा ऑप्शन काय, आर्ग्युमेंट करणे म्हणता. आर्ग्युमेंट म्हणजे काय, भांडण करायचं, डोकं लावायचं. आर्ग्युमेंट करतात का तुम्ही, अजिबात नाही. तुम्ही काय करत असता, फीडबॅक देत असता, बरोबर, समोरच्याला सांगत असता. आता जेव्हा कधी तुम्हाला 80% पडेल तेव्हा तुम्हाला समोरचा विचारेल, बरोबर आहे ना, की काय दादा तू कसं काय 80% पडले, तुला एवढे टक्के कसं काय पडले, तुला मॅथ मध्ये एवढे मार्क कसं काय पडले, तुला ड्रॉइंग मध्ये पैकीच्या पैकी मार्क कसं काय पडले. मग तुम्ही त्याला काय करत असतात, तुम्ही त्याला घाबरवतात का, अजिबात नाही. तुम्ही त्याला व्हेरिफिकेशन देता का, अजिबात नाही. तुम्ही आर्ग्युमेंट करता का, अजिबात नाही. तुम्ही त्याला काय करत असता, तुमचा जो फीडबॅक आहे हा फीडबॅक देत असता. थोडक्यात तुम्ही तुमचा जो अनुभव आहे की मी 80% कसे पाडले, मी या विषयाचा अभ्यास कसा केला, हा फीडबॅक जो आहे हा तुम्ही त्याच्यापर्यंत काय करत असता, शेअर करत असता. मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, आपला फीडबॅक हे येणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय बघा, आता हा थोडासा इंग्लिश लिटरसीचा प्रकार आहे, म्हणजे जे आपलं इंग्लिश ग्रामर आहे तुम्हाला सिलेबसमध्ये त्यातला प्रकार आहे. पण सोपा असता का, ते खूप काही तुम्हाला असा अवघड ग्रामर नाही विचारत. काय म्हटलंय, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट पास्ट टेन ऑफ द वर्ब आय डॅश डॅश वॉच अ मूवी. म्हणजे काय, काल मी पिक्चर बघितला, ठीक आहे, काल मी पिक्चर बघितला, असं मला इंग्लिश मध्ये म्हणायचं. इथं आय डॅश डॅश अ मूवी एस्टरडे, मी काल पिक्चर बघितला. इथं काय शब्द आला पाहिजे, त्यांनी कशात म्हटलेलं आहे आपल्याला, पास्ट टेन्स मध्ये म्हटलंय. कशात म्हटलेलं आहे, पास्ट टेन्स, म्हणजे ती क्रिया ऑलरेडी होऊन गेलेली आहे. ठीक आहे, मग आपण बघू. आय एम वॉचिंग, वॉचिंग म्हणजे काय, मी आता मूवी बघतोय का, नाही, माझी ती बघून झालेली आहे. त्यानंतर विल वॉच म्हणजे भविष्यात बघणार आहे. विल वॉच म्हणजे काय, मी भविष्यात बघणार आहे का, नाही, ती ऑलरेडी तुमची काय झाली, बघून झाली. आणि त्यानंतर काय, वॉच म्हणजे चालू आता बघणार आहे. आता बघणार आहे का, नाही, तुमची काय झाली, ती बघून झालेली आहे. ठीक आहे, मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, वॉच, बरोबर आहे. ईडी लागलेला आहे. तर बघा, हा जो ईडी हा काय दाखवतो आपल्याला, याचा पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ दाखवतो. आय वॉच अ मूवी एस्टरडे म्हणजे याचा अर्थ काय होतो, काल मी जो आहे हा पिक्चर मी काल पाहिला. जो कोणता पिक्चर असेल तो काय केला, मी काल हा मूवी बघितला. याचा राईट आन्सर काय येणार आहे, वॉच हे येणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय बघा आता, गेस्चर, फेशियल एक्सप्रेशन, आय कॉन्टॅक्ट आर एक्झाम्पल ऑफ. हा महत्वाचा प्रश्न आहे, सोपा आहे पण महत्वाचा. आता समजा मी तुमच्याशी बोलतोय, बरोबर आहे, मी काहीतरी गेस्चर देतोय, मी तोंडावर काहीतरी एक्सप्रेशन, गेस्चर म्हणजे काय, मी हातवारे करतोय, माझ्या चेहऱ्यावर काहीतरी एक्सप्रेशन आहे, बरोबर आहे. तर हे सर्व आय कॉन्टॅक्ट आहे, मी तुमच्याशी नजर मिळवतोय, तुम्ही जरी नसले तरी मी कॅमेराशी काय करतोय, नजर मिळवतोय. तर या ज्या सर्व गोष्टी आहे, या सर्व गोष्टी कशाशी संबंधित आहे, किंवा हे कसलं उदाहरण आहे, असं त्यांनी आपल्याला विचारलंय. पहिला ऑप्शन काय, ओरल कम्युनिकेशन. ओरल कम्युनिकेशन म्हणजे काय, तोंडी कम्युनिकेशन, तुम्ही आणि मी समोर बोलतोय, त्या कम्युनिकेशनशी संबंधित आहे का, नाही, त्याचा थोडाफार संबंध आहे पण पूर्णतः त्याच्याशी संबंधित नाही. मग आपला राईट आन्सर येणार नाही. त्यानंतर व्हर्बल कम्युनिकेशन. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, ज्याच्यात मी काय वापरतोय, शब्द वापरतोय, त्याला आपण काय म्हणणार, शब्द म्हणजे रायटिंग वाले, तर त्याला मी काय म्हणणार आहे, व्हर्बल कम्युनिकेशन. मग ते येणार आहे का आपलं, अजिबात नाही. त्यानंतर रिटर्न कम्युनिकेशन. रिटर्न कम्युनिकेशन म्हणजे काय, मी तुम्हाला पत्र लिहितोय, तुम्ही मला पत्र लिहिताय, मग त्या असं काय करतोय का आपण, नाही. मग हे जे सर्व गेस्चर्स असेल, फेशियल एक्सप्रेशन असेल, आय कॉन्टॅक्ट असेल म्हणजे नजर मिळवणे, हातवारी करणे, तर हे सर्व कशामध्ये येतात, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये येतात. कशामध्ये येतात, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. म्हणजे याच्यात मी कोणत्या प्रकारचे अक्षर लेटर लिहिणार नाहीये, मी फक्त तुम्हाला काय करणार आहे, इशारा मधून तुम्हाला समजायचा प्रयत्न करणार आहे. जसं आता समजा मला खूप राग येतोय, तर मी काय करेल, जोरात मूठ वाळेल किंवा हातवारी करत, असं काहीतरी करत. मी खूप आनंदी होतोय तर मी खूप हसेल, बरोबर आहे, किंवा हातवरती करत तुम्हाला मी दाखवेल की मी खूप कसा आहे, खुश आहे. समजा मी नाचतोय,
खूप खुश आहे, काय जे काय असेल, समजा मी रडतोय तर माझा चेहरा उतरलेला असेल, तर हे जे सर्व पेशी तुम्हाला लगेच समोरच्याला समजून जातं की याचा जो समोर आहे, आपल्या समोर जो उभा आहे याचे एक्सप्रेशन कसे, त्याच्यावरून तुम्ही लगेच त्याला काय करता, जज करून घेता. त्याने तुम्हाला काय लिहून दाखवलं का की मी रडतोय, किंवा त्याने त्याच्या तोंडाने सांगितलं का मी रडतोय, नाही सांगितलं, पण त्याने जे एक्सप्रेशन दिले त्याच्यावर तुम्ही काय केलं, त्याला जज करून घेतलं की तो काय करतोय, रडतोय, म्हणजे याचा अर्थ हा काय असेल, नाराज असेल. समजा मी आता खूप हसतोय, मी सांगितलं का तुम्हाला कागदावर लिहून की मी हसतोय, नाही सांगितलं, पण तुम्हाला लगेच लक्षात आला हा खूप हसतोय, याचा अर्थ आज हा काय खूप खुश आहे, याचा अर्थ याच्या व्हिडिओला खूप काय झालेले व्ह्यूज गेलेले. ठीक आहे, मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलंय बघा, वेन अदर एक मिनिट, हा वेन अदर्स ऑब्झर्व यू अँड शेअर व्हॉट दे फील अबाउट युअर परफॉर्मन्स दे. हा पहिल्यासारखाच प्रश्न आहे थोड़ा थोड़ा. जब दूसरे आपको देखते हैं और आपके प्रदर्शन के बारे में जो महसूस करते हैं उसको साझा करते हैं तो वे टिंबटिंबा. बरोबर आहे, म्हणजे काय, आता बघा जसं मी आता इथं व्हिडिओ बनवतोय, बरोबर आहे, आता व्हिडिओ बनवत असताना काय तुम्ही माझे व्हिडिओ बघता, बरोबर, व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काहीतरी इथं जाणवत असेल की इथं लाईट कमी जास्त आहे, इथं हे कमी जास्त आहे, किंवा माझा चेहरा काळा दिसतोय, किंवा माझी समजवण्याची जी पद्धत आहे हे तुम्हाला पटत नाहीये, किंवा मी जे बोलायला पाहिजे ते मी बोलत नाही, जे काय असेल हे तुमचं काय एक प्रकारचं ऑब्झर्वेशन आहे. मग तुम्ही कमेंट मध्ये काय सांगता की सर आवाज कमी येतोय बरं का, तुम्ही काय करा थोडासा आवाज वाढवा, त्यानंतर सर थोडीशी लाईट कमी, थोडासा अंधार कमी, जे काय असेल तुमचं ऑब्झर्वेशन असेल हे तुम्ही काय करत असता, मला एक प्रकारे फीडबॅक देत असता. कशासाठी फीडबॅक देत असता, की तुम्ही त्या याच्यात कम्फर्टेबल नाहीये, बरोबर, तुम्हाला ते आवडत नाहीये, मग तुम्ही तुमचं मत माझ्यापर्यंत मांडताय, तुम्ही मला फीडबॅक देताय, बरोबर. मग या गोष्टीला आपण काय म्हणत असतो, फीडबॅक म्हणत असतो. आर गिव्हिंग यू फीडबॅक ऑर इम्प्रुव्हमेंट, म्हणजे तुम्ही मला काय करताय, फीडबॅक देताय, कशासाठी, की मी याच्यात काय केलं पाहिजे, इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे, बरोबर. तुमची पण ती अपेक्षा आहे, म्हणजे तुम्हाला पण व्हिडिओ बघायला मस्त वाटेल आणि जे मी समजवतोय हे पण तुम्हाला तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल. मग थोडक्यात तुम्ही मला काय करताय, फीडबॅक देताय, कशासाठी, माझी इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी. एक तर फीडबॅक देता किंवा माझी इम्प्रुव्हमेंट करता. थोडक्यात तुमच्या फीडबॅक दिल्यामुळे काय होणार आहे, माझी जी इम्प्रुव्हमेंट आहे ही इम्प्रुव्हमेंट होणार आहे. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, आर गिव्हिंग यू फीडबॅक. बाकीचे ऑप्शन पण आपण वाचून घेऊ. आर युअर एनिमीज, आपके दुश्मन आहे. मग तुम्ही समजा मला असं कमेंट दिली, सर हे व्हिडिओ आवडलं नाही, याचा अर्थ तुम्ही माझे दुश्मन झाले का, अजिबात नाही, बरोबर. तुम्हाला का बरं आवडलं नाही, एक तर त्याच्यातले प्रश्न आवडले नसेल, एक तर माझी समजायची पद्धत चुकली असेल, एक तर लाइटिंग वगैरे काही ना काही आट असेल, त्यामुळे तुम्हाला ते आवडलेलं नाही. पण तुम्ही काय केलंय, मला फीडबॅक दिलेला आहे, आणि या फीडबॅकमुळेच काय होत असतं, आमची इम्प्रुव्हमेंट होत असतं. तुला आवडलं नाही तर मी त्या गोष्टीवर विचार करेल की या मुलाला हे व्हिडिओ का बरं आवडलं नाही, आणि त्याच्यात काय करेल, सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर वॉन्ट यू मेक फील बॅड, म्हणजे काय, आपको बुरा महसूस करना चाहते, म्हणजे तुम्ही मला वाईट वाटलं पाहिजे म्हणून तुम्ही कमेंट करता का, तर अजिबात नाही. तुमची काय अपेक्षा आहे की सर एवढं जीव काढून शिकवता येतं, याच्यात थोडंफार काय झालं पाहिजे, इम्प्रुव्हमेंट आणखी झाली पाहिजे. त्यानंतर डोंट लाईक यू, आपको पसंत करते नाहीये, याचा अर्थ काय की मी तुम्हाला आवडत नाही. आता हे थोडंफार प्रमाणात खरं पण असू शकतं, पण मी अजिबातच आवडत नाही हे खरं असू नाही शकत, बरोबर आहे. म्हणून तुम्ही काय करत असतात की कुठे लाईट कमी, कुठे काही पण असेल तर तुम्ही मला काय करत असतात, फीडबॅक देत असतात, आणि हा जो फीडबॅक आहे हा समोरच्याने दिलाच पाहिजे, तेव्हाच आपली काय होत असते, इम्प्रुव्हमेंट होत असते. मग त्यांनी आपल्याला तेच म्हटलंय की एखादं जर तुम्हाला त्याचे जे हे असेल, तुमच्याबद्दल जे काही मत असेल हे मत मांडत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार, तर त्याला आपण काय म्हणणार, तो आपल्याला काय देतोय, फीडबॅक देतोय, ठीक आहे, किंवा आपली काय करतोय, तो एक प्रकारे इम्प्रुव्हमेंट करतोय. तर हे होते आजचे 8 एमसीक्यू. आपण काय करू, 3 टप्प्यामध्ये हे जे 25 एमसीक्यू आहे हे पूर्ण करून घेऊ, कारण आपला जो म्हणजे व्हिडिओ आहे हा खूप काय होऊन जाईल, मग लेंदी होऊन जाईल, ठीक आहे. मग आजच्या 8 पैकी तुम्ही कमेंट करून सांगा तुमचे किती प्रश्न बरोबर आले, आणि याच्यात जर काही समजत नसेल किंवा काय अडलं असेल तर तुम्ही पण मला फीडबॅक द्या, म्हणजे मी काय करू शकतो, इम्प्रुव्हमेंट करू शकतो, ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच, थँक्यू.